हॅलो एव्हरीवन, दिस इज मयुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी जाणार आहे टिक रिसॉर्टला आणि तुम्ही सुद्धा जर तुमच्या रोजच्या दगदगीच्या लाईफला कंटाळला असाल तर एक समर वेकेशन तर नक्की प्लॅन करा आणि ते टिक रिसॉर्टलाच करा. जाता जाता वाटेत भूक लागली, त्यामुळे मी हॉटेल नवरत्नमध्ये वाशीला थोडा नाश्ता करून घेतला आणि आम्ही टिक रिसॉर्टला जाण्याच्या आधी गेलो होतो खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. या मठाला चारी बाजूंनी पाताळगंगा नदीने वेढलेला आहे आणि स्वामी गगनगिरी महाराज जलतपस्वी होते. गगनगिरी महाराज दत्तावतारी संत मानले जातात. पाताळगंगा नदीचं सतत खळखळत राहणारं पाणी इथल्या जागेची शोभा वाढवतं आणि या जागेला अजूनच पवित्र आणि आकर्षित बनवतं. आणि इथून पुढे गुफा सुद्धा आहे, पण मला वेळेअभावी गुफेत जाता आलं नाही. पण तुम्ही नक्की जा आणि या जागेला नक्की व्हिजिट करा. इथे तुम्हाला राहायचं असेल तर भक्त निवास सुद्धा आहे, सो तुम्ही त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. इथे होम हवन सुद्धा होतात, तर तुम्ही होम हवनासाठी सुद्धा तुमचं नाव नोंदवू शकता. आणि इथल्या प्रसादालयामध्ये तुम्हाला उत्तम जेवणाची सोय सुद्धा मिळेल. ही जागा खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा तरी इथे येऊन जा. खूप पवित्र आणि आपल्या मनाला खूप शांतता देऊन जातं हे गगनगिरी महाराजांचं मठ. इथून पुढे रिसॉर्टच्या मार्गाने जाता जाता आम्हाला पळसधरी स्वामी महाराजांचं मठ लागला आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. पटकन स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे टिक रिसॉर्टचा प्रवास सुरू केला. हिअर वी रीच टिक रिसॉर्ट. ही खूप मस्त प्रॉपर्टी आहे, लक्झरियस प्रॉपर्टी, लश ग्रीनरी आहे या प्रॉपर्टीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूममध्ये जकूझी आहे. खूप भारी आहेत त्यांचे रूम आणि आम्ही इथे आलो होतो आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्ताने. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही टिक रिसॉर्ट रूम बुक केलं होतं आणि पटापट रेडी होऊन चेंज करून आम्ही फूडसाठी गेलो, म्हणजे जेवणासाठी गेलो, कारण आम्ही पोचेपर्यंत लंचचा टाईम झाला होता. आणि जेवून मी पटकन जकूझीमध्ये गेले कारण मला सगळा स्ट्रेस घालवायचा होता. सो मी जकूझी टाईम खूप एन्जॉय केला. तुम्ही बघू शकता, मला खूप मजा येत होती जकूझीमध्ये. हवा तितका वेळ आणि रिलॅक्सेशन जकूझीमध्ये झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो, फोटोज काढले, कारण नवरा फोटोग्राफर असला तर आपल्याला त्याचा फायदा तर उचलायलाच पाहिजे, हो की नाही. खूप चांगले फोटोज काढतो तो. म्हणजे मला सुद्धा माहिती नव्हतं मी इतकी चांगली दिसते, बट त्याच्या फोटोग्राफी स्किलमुळे मी खरंच खूप छान दिसायला लागले असं वाटायला लागलं आहे मला दिवसेंदिवस. सनसेटमध्ये काहीतरी वेगळाच ग्लो येत होता माझ्या फेसवर. सनसेट आणि गोल्डन आवरमध्ये जे फोटोज आपण काढतो ना, त्याच्यामध्ये आपण खरंच खूप ब्युटिफुल दिसतो. सो तुम्ही सुद्धा नक्की फोटोज काढा या प्रॉपर्टीला जाऊन. रूम बुकिंगच्या प्राइसिंगमध्येच फूड पॅकेजसुद्धा इन्क्लुडिंग आहे. सो तुम्हाला जेवण नाश्ता सगळं त्या पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग मिळेल. आणि आमच्या नाश्त्याचा वेळ झाल्यावर आम्ही नाश्ता करायला गेलो आणि हे बघा आमचे मिस्टर मोरे आलेले आहेत आमच्यासाठी हॉट कॉफी घेऊन. मस्त पोटभर नाश्ता केल्यावर आम्ही गेलो होतो गेम सेक्शनमध्ये गेम खेळायला आणि भरपूर गेम्स खेळलो आम्ही. लुडो, कॅरम, खूप मजा येते. तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही या प्रॉपर्टीला गेल्यावरती. खूप ॲक्टिव्हिटीज आहेत, गेम खेळायला आहेत. आणि नंतर मी पुन्हा जकूझीमध्ये गेले कारण मला काय माहिती खूप आवडली होती जकूझी. सो मी जकूझी टाईम पुन्हा एन्जॉय केला. रात्रीचं जेवण आम्ही रूममध्येच मागवून घेतलं कारण आम्हाला सकाळी लवकर उठून जायचं होतं एकविरेचं दर्शन घ्यायला. सो आम्ही लवकर झोपलो आणि लवकर उठलो. उठल्यानंतर मस्तपैकी छान छान फोटोज काढले दोघांनी एकमेकांचे आणि आम्ही नाश्ता करून आमच्या एकविरेच्या प्रवासाला सुरुवात केली. टिक रिसॉर्टमध्ये खूप मजा आली आणि म्हणून ह्या प्रॉपर्टीमध्ये खूप फोटोज काढले आणि खरंच इथून पाय निघतच नव्हता माझा. पण ॲट द एंड ऑफ द डे 1 डेसाठीच बुक केलं होतं, त्यामुळे आम्हाला इथून निघावंच लागलं कारण आम्हाला एकविरा आईचं दर्शन घेऊन मगच पुन्हा घरी जायचं होतं. म्हणून आम्हाला लवकरच निघावं लागलं होतं टिक रिसॉर्टमधून. बिकॉज आम्ही मंदिरात दर्शनाला सॅटर्डेला जाणार होतो. सो आम्हाला असं वाटलं की तिथे गर्दी असू शकते मंदिरामध्ये आणि मग दर्शन घ्यायला वेळ होईल आणि घरी यायलाही वेळ होईल. सो आम्ही असं ठरवलं होतं की मंदिरात जायला लवकर निघायचं. सो आपलं सगळं वेळेत होईल आणि आपण लवकर घरी पोहोचू. सगळ्यात आधी आम्ही पायथ्याच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही वरती जायला निघालो. तिथे आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा आम्हाला आरती मिळाली आणि खूप छान वाटलं. हा एक्सपिरियन्स खूप छान होता माझा. पहिल्यांदा मला आरती मिळाली होती एकविरा आईच्या मंदिरामध्ये. त्यानंतर रोटी भरून आणि आईचं सुखद दर्शन घेऊन आम्ही जेवायसाठी पाली विलेज रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. या रेस्टॉरंटचं फूड आणि ॲम्बियन्स टॉप नॉच क्वालिटीचं आहे, पण मला मॅप्रोमधली आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय लोणावळ्यामधून जायचं नव्हतं. त्यामुळे मी अगदी थोडंसं जेवले आणि सरळ आमची गाडी मॅप्रो गार्डनला वळवली कारण आईस्क्रीम कोण मिस करेल यार. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम इट्स रिअली अ लव्ह. मोरेने चॉकलेट आईस्क्रीम मागवली होती. सो मी दोन्ही टेस्ट केल्या आणि असा आमचा सुखद प्रवास झाला लोणावळा आणि कर्जतचा. या प्रवासामध्ये मला खूप मजा आली. खरंच अजिबात एक्झॉस्टिंग ट्रॅव्हलिंग वाटलं नाही बिकॉज आराम करत करत सगळे दर्शन घेऊन आम्ही छानपणे मुंबईला पुन्हा परतलो. सो तुम्ही सुद्धा असंच परफेक्ट प्लॅनिंग करून टिक रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.